अवघ्या काही क्षणातच आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. अविन तर्फे अनेक विनंती आहे की त्यांनी कृपया समोर येऊन बसावं. बीड यांना विनंती की त्यांनी मंचकावर विराजमान व्हावं. आपल्या आजच्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लाभलेल्या माननीय आमदार सईताई प्रकाशदादा डहाके ह्या सुद्धा आपल्या आजच्या कार्यक्रमाकरता थोड्याच वेळात जॉईन होतील आपल्याला. त्यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं उद्घाटकाचं स्थान ग्रहण करावं. यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून विराजमान व्हावं. उमासाहेब आपल्या मातेच्या स्वप्नास आकार देणारे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या कुठलं रणांगण अथवा कुठली लेखणीही न वापरता आपल्या मनातील घाण दूर करणारे वैराग्यमूर्ती प्राध्यापक दिवाकर इंगोले सर तथा युवा पत्रकार मयूरी गुप्ता यांचं दुःखद निधन झालं आहे. तर मी सर्व उपस्थितांना विनंती करतो की आपण त्यांना 2 मिनिटं उभं राहून श्रद्धांजली देऊया. मी आमचे सहकारी सर गजानन गंभे, निलेश बोंदे आणि तथा मराठा सेवा संघाकडून अभिनयदादांचा सत्कार तथा स्वागत करते. मतदारसंघाच्या लोकप्रिय राजमाता जिजाबाई छत्रपती शिवाजी महाराज तथा गाडगे महाराज तवंगर, अब्दुल जुबेर, पण छत्रपती शिवराय यांच्या जयंतीच्या निमित्तानं कारंजामध्ये सुरू असलेली परंपरा, वैचारिक प्रबोधनाची परंपरा अखंड मला वाटते काल मराठा सेवा संघाच्या त्या परंपरेला 25 वर्ष. एक समाजाचं काम नाही तर पत्रकार म्हणून समाजामध्ये प्रबोधन व्हावं आणि समाजाच्या प्रबोधनामध्ये पत्रकारांनी सुद्धा आपली भूमिका बजावावी हा प्रामाणिक उद्देश घेऊन आम्ही शिव व्याख्यानमालेचं आयोजन करतो आहोत. हा 2रं वर्ष आहे आणि या 2ऱ्या वर्षाला 2 मिनिटांमध्ये माझं प्रास्ताविक संपवतो. ज्या छत्रपती शिवरायांनी या देशालाच नव्हे तर जगाला समतेचा संदेश देणारं राज्य प्रस्थापित केलं, त्या छत्रपतींच्या कृतिशील विचारविवाहाला आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं विनम्र अभिवादन करतो. आजच्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले अब्दुल राजिकभाई, आजच्या कार्यक्रमाला प्रामुख्यानं उपस्थित असलेल्या धन्यवाद बंधू. संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता राष्ट्रमाता मा जिजाऊ अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, बिरसा मुंडा, संत सेवालाल महाराज आज ज्यांची जयंती आहे. माणसात जे देव बघते ते संत गाडगे बाबा, संत तुकडोजी महाराज या महामानवांना मी वंदन करते आणि माझे प्रेरणास्थान स्वर्गवासी प्रकाशदादा डहाके
यांना पण वंदन करते आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर अब्दुल वहीद भाई सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर अजयजी कान, डॉक्टर मिलिंद धांडे, डॉक्टर पंकज काटोले, प्रवीण कानकिरट सर, बंडूभाऊ इंगोले, ज्यांचं व्याख्यान ऐकायला आपण सर्व उत्सुक आहात. कारण पहिलेच म्हणजे मला वेळ झाला, एक कार्यक्रम होता ओम शांतीमध्ये, त्यामुळं बराच वेळ गेला, तर मला वेळ झाल्यामुळं मी जास्त बोलणार नाही. तर हे लहान मुलांना माहिती असणं आवश्यक आहे. संपिते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. दादा धायगुडे यांच्यासाठी एक विशेष भेट जिग्नेश लोळा यांच्यातर्फे. त्यांना विनंती करतो की त्यांनी पुरस्कार प्राप्त झाले. यामध्ये माननीय पवन कुमारजी मिश्रा शेती माते पाणी प्रश्नावर महाराष्ट्रभर जनजागरण करत असतात. त्यांना विनंती की आपल्या कारंजा नगरीतील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त माननीय अजयजी मोटघरे सर, नोकरी आणि शेती म्हणजे उत्तम आणि कनिष्ठ म्हणवल्या जाणाऱ्या दोन्ही व्यवसाय उत्तमपणे सांभाळणारे अजयजी मोटघरे सर, असोसिएशन कारंजा तथा विविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत अध्यक्ष माननीय दत्तराजी डहाके यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रमुख पाहुण्याचं स्थान स्वीकारू. माननीय शकील शेख, माजी उपनगराध्यक्ष कारंजा तथा पत्रकार सन्माननीय पाहुणे त्यांना सन्मानित करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यांचा सत्कार सन्माननीय पाहुणे करतील. योगेश भाऊ यांना विनंती की त्यांनी आमचा हा सत्कार स्वीकारावा. यांना विनंती की त्यांनी आमचा हा सत्कार स्वीकारावा. सागरजी अंभोरे, विजयजी भळ हे दत्ता पाटील यांचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर विवेकानंद युवा मंडळ लाळेगाव, आशिष डोंगरे, दादाराव बहुडे यांच्या सौजन्याने साडीचोळी वाटप करत आहोत आपण. सन्मान आजच्या व्याख्यात्यांचा परिचय करून देतील. कार्यक्रमाच्या उद्घाटक तथा कारंजा मानोरा नगरीच्या माननीय आमदार सहित जे सवंगडी होते, त्यांचं हिंदवी स्वराज्याच्या संस्थापनेमध्ये त्यांचं योगदान काय याविषयी आपल्याला जे प्रमुख वक्ते या ठिकाणी लाभलेले आहे त्यांचा एका अर्ध्या मिनिटात मी परिचय. रोळा तालुका केज, जिल्हा बीड या ठिकाणाहून ते आलेले आहेत. माननीय सईताई डहाके यांचं बहुजन पत्रकार संघातर्फे खूप खूप आभार, धन्यवाद. आपण आम्हाला अतिशय मोलाचा वेळ देऊन आमच्या पाठीवर शाबासकीची थाप ठेवली. धन्यवाद. धायगुडे साहेब यांचं शिक्षण LLB LLM झालेलं आहे. संस्थापक अध्यक्ष महाराजा यशवंत ब्रिगेड, भारतीय संविधानाचे अभ्यासक. आजपर्यंत अनेक व्याख्यानं त्यांनी दिलेली आहे. विशेष बालाघाट बहुउद्देशीय संस्था अनाथ मुलांच्या शिक्षणाचा खर्च आणि बालसंगोपन या विषयावरसुद्धा अनेक मार्गदर्शक शिबिरे ते आयोजित करत असतात. महाराष्ट्र दंगामुक्त अभियान यामध्ये सरांना पुरस्कार मिळालेले आहे. राज्यस्तरीय मल्हाररत्न पुरस्कार 2018, इंटरनॅशनल ह्युमन राईट्स जस्टिस फाउंडेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, युनायटेड नेशन अँड इंटरनॅशनल बार असोसिएशन कल्चर सोशल अवॉर्ड 2017, सुरभी साहित्यिक सांस्कृतिक अकादमी खंडवा मध्य प्रदेश आणि युवा गौरव सन्मान पुरस्कार 2018. आणि सरांची सध्या ॲडव्होकेटची प्रॅक्टिससुद्धा चालू आहे. सुंदर असा वक्ता आपल्याला लाभलेला आहे. आपण जोरदार त्याचं एकदा टाळ्या वाजवून स्वागत करूया. आणि सोबतच त्यांना विनंती करतो की त्यांनी
आपलं मार्गदर्शन चालू करावं. सर्व प्रमुख अतिथींना विनंती करतो की त्यांनी समोर आपल्या असलेल्या चेअरवर तिथं बसावं. वेलकम सर. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आजच्या या जयंतीच्या कार्यक्रम सोहळ्याच्या निमित्तानं आज कारंजा शहरामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यात 18 पगड जातीचं योगदान या एका आगळ्या वेगळ्या विषयावर आपण या ठिकाणी संवाद साधण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. शिवरायांचं स्वराज्य, त्या स्वराज्याची संकल्पना जिथून सुरुवात झाली ते जगाला शांतीचा आणि भारताला क्रांतीचा संदेश देणारे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, वारकरी संप्रदायाचा पाया ज्यांनी रचला ते श्री संत नामदेव महाराज, वारकरी संप्रदायाचा कळस जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची संकल्पना मांडणाऱ्या मासाहेब जिजाऊ, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेला स्वराज्याचा विस्तार आणि या भारताच्या नव्हे जगाच्या इतिहासामध्ये 29 वर्ष ज्या मातोश्रीने, ज्या महिलेनं 28-29 वर्ष पांढऱ्या घोंगडीवर बसून राज्यकारभार पाहिला, तो चौक पार पाडला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा विस्तार हा उत्तरेमध्ये केला, नव्हे अखंड भारतामध्ये केला. त्या मातोश्री मासाहेब अहिल्यादेवी होळकर इथल्या गोरगरिबाची, कष्टकऱ्यांची, शेतकऱ्यांची, बहुजनाची पोरगी शिकली पाहिजे, तिला शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे, इथल्या बहुजनांच्या पोरीला शिकता आलं पाहिजे. म्हणून आज गावातल्या सरपंच पदापासून ते देशाच्या प्रधानमंत्री पदापर्यंत जी मुलगी पोहोचली, ज्याची मुहूर्तमेढ शिक्षणाची कुणी रवली असेल तर ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले. स्वतःच्या राज्यामध्ये सुरुवातीला आरक्षणाची संकल्पना ज्यांनी मांडली, या देशात आज ओबीसी, एससी, एसटी, एसबीसी अनेक प्रवर्ग या ठिकाणी आहेत. परंतु आरक्षणाची संकल्पना पहिल्यांदा ज्यांनी स्वतःच्या राज्यामध्ये मांडली, नव्हे ते अंमलबजावणी केली, ते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज. छत्रपती शाहू महाराजांनी ते जे मांडलं ते संविधानामध्ये आणण्याचं काम कोणी केलं असेल आणि या देशाला सगळ्यात मोठी असणारी घटना जर कोणी दिली असेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारं स्वराज्य खऱ्या अर्थानं घटनेमध्ये कोणी उतरवलं असेल, सिम्बॉल ऑफ नॉलेज, ज्ञानाचं प्रतीक काय, तर डॉक्टर B.R. आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, असं ज्यांच्या नावाचा गौरव आज संपूर्ण जग करते ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राहिलेलं अर्धवट काम जग बदल घालून निघावं सांगून गेले मज भीमराव असं सांगत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा रशियामध्ये जाऊन गायला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उर्वरित काम त्यांनी पुढे नेलं, ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. सर्वच महापुरुष, आज गाडगे महाराजांची जयंती आहे, त्याच्या जयंतीच्याही आपल्याला मी मनापासून शुभेच्छा देतो. ह्या ज्या ज्या बहुजन महापुरुषांनी, बहुजन महामानवांनी इथल्या बहुजनांचा इतिहास वाचला पाहिजे, बहुजनांचा इतिहास घडला पाहिजे, बहुजनांच्या इतिहासाला पुढे घेऊन गेलं पाहिजे, या सगळ्या भावनेतून ज्या ज्या महापुरुषांनी आपले विचार दिले, आपले बलिदान दिले, आयुष्यभर संघर्ष केला, ते सर्वच महापुरुषांना मी सर्वांच्या टाळ्यांच्या गजरात सुरुवातीला विनम्र अभिवादन करतो. बहुजन पत्रकार महासंघाच्या आयोजित आजचा हा कार्यक्रम आहे. पत्रकारांनी असा कार्यक्रम आयोजित करावा. मला वाटतं तुमच्या पत्रकार संघाचा आदर्श ह्या मीडियावाले जे आहेत ना, टेलिव्हिजनवाले, ह्यांनी घेतला पाहिजे.
आपले बंडूभाऊ इंगोले साहेब कुठे गेले? आता तुम्ही असं पुन्हा होऊनी बरं का, त्यांचंच नाव कसं काय घेतलं? ते माझ्या संपर्कात होते, त्यांनीच संपर्क केला आपल्या सगळ्यांचे एक प्रतिनिधी म्हणून. जेवढे आपले पत्रकार बांधव आहेत एवढा सुंदर असा देखणा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्याबद्दल त्यांचं आपण सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून अभिनंदन केलं पाहिजे. लोकशाहीचा तुम्ही किती वेळ खंब आहेत? 4 नंबरचा काम, पिलर ऑफ डेमोक्रेसी. खऱ्या अर्थानं पिलर ऑफ डेमोक्रेसी कुठं पाहायचं असेल तर आता इथं आलं पाहिजे लोकांनी. इतकं तुम्ही एक आगळा वेगळा कार्यक्रम शिवजयंतीच्या निमित्तानं घेतलेला आहे. या शहराचं वैभव वाढविण्याच्यासाठी, या शहरामध्ये सांस्कृतिक आणि ऐतिहासिक भर टाकण्याच्या हेतूनं आणि या शहराचं वैभव वाढण्याच्या हेतूनं अतिशय सुंदर तुम्ही कार्यक्रम घेतला. मला विषय दिलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात 18 पगड जातींचं योगदान. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं, ते स्वराज्य स्थापन झालं. आजची जी महाराष्ट्रातली परिस्थिती आहे आणि त्या परिस्थितीला पाहून आजचा जो विषय आहे, मला वाटतं की खऱ्या अर्थानं या विषयाची आवश्यकता होती. आपण या महाराष्ट्राचा उल्लेख करत असताना छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांची कास धरणारा महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं अभिप्रेत असणारं कार्य फुले शाहू आंबेडकरांनी केलं, त्यांचा हा महाराष्ट्र. या महाराष्ट्रामध्ये आपण हे नेहमी सांगतो, मी नेहमी सांगत असतो, महापुरुषांच्या कार्यानं. आता या विषयामध्ये आपण ज्या महापुरुषांचा उल्लेख करणार आहोत, किंबहुना आपण बरोबर त्या विषयानं त्यांच्या समूहाचा देखील उल्लेख करणार आहोत. महापुरुषांच्या नावाला जात नसते, त्यांचं नाव हे त्यांच्या कार्यामुळं पुढे येत असतं, हे तितकंच खरं आहे. म्हणजे सांग, छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं? तर कुणीही 5वीतलं पोरगा उठून सांगेल की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. शिवाजी महाराजांची जात सांगेल का? सांग, स्वराज्याची स्थापना कोणी केली? तर आपसुक त्याच्या तोंडातून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बाहेर पडेल. सांग, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचा विस्तार कोणी केला? तर आपसुक त्याच्या तोंडातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव बाहेर पडेल. सांगितल्या गोरगरिबाची पोरगी, बहुजनाची पोरगी शिकली पाहिजे, ती प्रशासनात गेली पाहिजे आणि या गुलामगिरीला लात मारून ती पुढे आली पाहिजे. याच्यासाठी पहिल्यांदा शाळा कोणी सुरू केली तर ते महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंनी सुरू केली, हे तो सांगेल. सांग, या देशामध्ये आणि राज्यामध्ये आरक्षणाची संकल्पना कोणी मांडली? तर लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं नाव आम्हाला घ्यावं लागेल. सांग, या भारताला संविधान कोणी दिलं? तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलं, हे सांगावं लागेल. परंतु हे सांगत असताना त्यांची जात सांगावी लागणार नाही, कारण महापुरुषांची ओळख ही त्यांच्या विचारांमुळे असते, त्यांच्या जाती धर्मामुळं कधीच होत नाही. पण दुर्दैव, महाराष्ट्राचं जो विचार आज या सगळ्या मीडियाच्या माध्यमातून पोहोचवला जातोय, त्या विचाराचं कुठेतरी काय पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आहे आपण पाहिलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आजचा हा कार्यक्रम आहे. महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांना उभ्या आयुष्यात पाहिलं नव्हतं. आज 19 फेब्रुवारीला आपण सगळ्या महाराष्ट्रात नव्हे, जगभरात शिवरायांची जयंती साजरी झाली. काय या शिवजयंतीचा इतिहास आहे? काय ही शिवजयंती जगात पहिल्यांदा कोणी सुरू केली? काय याचा इतिहास आहे? काय या शिवजयंतीची पार्श्वभूमी आहे? काय या शिवजयंती सुरू झाली, कशी सुरू झाली? आणि या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज नावाचा जो राजा लाभला होता, तो घराघरात कसा पोहोचला, याचा इतिहास काय? छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल एका व्यक्तीने अभ्यास केला. तो व्यक्ती रायगडावरती गेला आणि रायगडावरती गेल्यानंतर त्या व्यक्तीने पाहिलं की अखंड भारतामध्ये ज्यांनी स्वराज्य स्थापनेची
ललकारी दिली आणि अखंड भारतामध्ये स्वराज्याच्या सीमा पोहोचल्या. या परकीय व्यवस्थेच्या विरोधामध्ये आपलं राज्य असलं पाहिजे, स्वराज्य असलं पाहिजे. ही स्वराज्याची ज्योत ज्यांनी पेटवली ती छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही अध्वस्त झालेली आहे. इथं सगळी झाडं झुडपत आणि त्या राजाची समाधी जर अशी उद्ध्वस्त झालेली असेल तर ती आपण स्वच्छ केली पाहिजे, ती साफ केली पाहिजे. त्या व्यक्तीनं हातात कुऱ्हाड घेतली, सगळी झाडं तोडली, झुडपं तोडले, ती समाधी स्वच्छ धुवून घेतली. कुणीतरी गावातल्या भटजीने तिथं आला. अरे तो म्हटला कुणाची समाधी साफ करायला कुणबटाची समाधी साफ करतोस काय? आणि त्यावेळेस तो एक व्यक्ती ताडकन सांगत होता, अरे कोणा ऐरा करायची नाही तर मी छत्रपती शिवाजी राजाची समाधी साफ करतोय आणि तुमच्या या व्यवस्थेला आव्हान देण्यासाठी माझ्या राजाचा इतिहास सांगतोय. म्हणून त्या व्यक्तीचं नाव काय होतं तर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, जे पहिल्यांदा रायगडावरती गेले आणि छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि भारतातली नाही तर जगातली पहिली शिवजयंती महात्मा ज्योतिराव फुले या क्रांतीसूर्यानं सुरू केली. महात्मा फुले एवढ्यावरच नाही थांबले. महात्मा फुले रायगडावरून खाली आले आणि रायगडावरून खाली आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हे साहित्य निर्मिती झाली पाहिजे. पण भारतातला पहिला पोवाडा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेने लिहिला. मासा पाणी खेळ कोण गुरु त्याचा, पोवाडा गातो राजे शिवबा छत्रपतीचा. हे महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती पहिला पोवाडा लिहिला आणि शिवरायांची जयंती तिथून पुढे महाराष्ट्रात नाही देशभरात साजरी व्हायला सुरुवात झाली. विषय आहे की शिवरायांच्या स्वराज्यात 18 पगड जातीचं योगदान. महात्मा फुलेंची मी जात सांगण्याची माझी इच्छा नाही, पण हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे. महात्मा फुले हे माळी समाजातले आहेत. महात्मा फुलेंची छत्रपती शिवाजी महाराजांची उभ्या आयुष्यात कधी भेट झाली नाही. त्या महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु मानलं, रायगडावरती गेले, समाधी स्वच्छ धुवून काढली, जगातली पहिली शिवजयंती सुरू केली आणि त्याच शिवजयंतीचा उत्सवाचा एक परिभाग म्हणून आजच्या हा तुम्ही जयंती आपण सर्वजण देशभरामध्ये जगभरामध्ये साजरी करतोय. महात्मा फुलेंनी सुरू केलेली शिवजयंती ही सार्वजनिक स्वरूपात महाराष्ट्रामध्ये साजरी व्हायला लागली. हे सुरू करण्याचं काम खऱ्या अर्थानं कुणी केलं असेल तर ते महात्मा फुलेंनी केलेलं आहे. ते महात्मा फुले हे छत्रपती शिवरायांच्या जातीतले नव्हते. तरी देखील महात्मा फुलेंची छत्रपती शिवाजी महाराजांची उभ्या आयुष्यात भेट झाली नाही, तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना महात्मा फुलेंनी गुरुस्थानी मानलं नव्हे, गुरु मानून पुढच्या काळामध्ये कार्य केलं. हा या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहास आहे, जो इतिहास आज आपण कुठंतरी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, पण या स्वराज्याच्या स्थापनेसाठी कितीतरी 18 पगड जातीतल्या मावळ्यांनी स्वतःचं बलिदान दिलं, स्वतःचं आयुष्य खर्ची घातलं. कारण स्वराज्य हे राज्य रयतेचं राज्य होतं. कुठल्या जातीचं धर्माचं ते राज्य नव्हतं, कुठल्या धर्मासाठी ते राज्य नव्हतं, कुठल्या जातीसाठीचं ते राज्य नव्हतं. म्हणून इथल्या प्रत्येकाला वाटायचं की हे राज्य माझं आहे, माझं राज्य आहे. जर माझं राज्य असेल तर या राज्याच्या प्रत्येक आक्रमणामध्ये छातीचा कोट करून तो वार झेलला पाहिजे. म्हणून या राज्यातला प्रत्येक मावळा तो जात पात धर्म पंथ विसरून छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यापुढं उभा ठाकत होता आणि ते स्वराज्य वाढवत होता. नाहीतर पन्हाळ्यामध्ये सिद्धिजोरनं वेढा टाकला होता आणि त्या वेड्यातून निष्ठून जायचं. मग शिवाजी महाराजांच्या ठिकाणी कोण थांबणार? अगदी शिवाजी महाराजांसारखा दिसणारा हुबेहूब शिवा काशीद, जो न्हावी समाजातला शिवा काशीद महाराजांपुढे येतो. महाराजांना म्हणतो, महाराज मी जातो तुमच्या ठिकाणी, मी थांबतो. महाराज म्हटले, अरे शिवा तू माझ्या ठिकाणी थांबणार आहेस खरं आहे, तुला थांबायचं हेही खरं आहे,
पण माझ्या ठिकाणी तू थांबणं म्हणजे तुझा जीव जाणार रे. शिवाकाशीत काय म्हणतो, महाराज मी मरतो ना, मी मरतो महाराज, पण तुम्ही इथून निघून जा, तुमच्या ठिकाणी मी झोपतो. शिवाकाशीतला माहिती आहे की इथं थांबणं म्हणजे स्वतःचा मृत्यू ओढावून घेणं, स्वतः खर्ची पडणं. तो शिवाजी महाराजांना सांगतो, महाराज तुम्ही निघून जा, निघून जा इथून. का? लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. महाराज तुम्ही निघून जा. शिवाकाशीत स्वतः तिथं खर्ची पडला. तो शिवाकाशीत महाराजांना म्हणतो, महाराज तुम्ही निघून जा, बाकीचे महाराज शिवा नको असं करू. महाराजांना तो सांगतो, महाराज जन्म घेतला तेव्हा माझ्या आईनं माझं नाव शिवाजी ठेवलं, पण मी शिवाकाशीत न्हाव्याचा आहे. पण तुमच्या ठिकाणी मेलो तर शिवाजी महाराज म्हणून मरणार आहे. तो शिवाकाशीत जो न्हावी समाजाचा आहे, जो शिवाजी महाराजांच्या ठिकाणी झोपला, थांबला आणि जो खर्ची पडला, त्यामुळे स्वराज्य पुढं आलं. एका न्हाव्यानं हे स्वराज्य वाढवलेलं आहे. हा या महाराष्ट्राचा इतिहास आहे. मी नेहमी सांगत असतो, शिवरायांनी जे स्वराज्य निर्माण केलं, स्वराज्याची जी व्याख्या तयार केली, त्या प्रत्येकाच्या धर्मातल्या लोकांना सुद्धा आपलं वाटायचं. आग्र्याला कैद झाले महाराज, आग्र्याच्या कैदेमध्ये महाराजांना सुखरूप बाहेर पडायचं होतं. आणि सुखरूप बाहेर पडायचं तर मग कसं पडायचं, महाराजांनी योजना आखली. मदारी मेहतर नावाचा मुसलमानाचा मावळा पुढे येतून महाराजाला म्हणतो, महाराज एवढ्या वेळेस आता मला संधी द्या, मी तुमच्या ठिकाणी झोपतो, मी तुमच्या ठिकाणी थांबतो, तुम्ही सुखरूप निघून जा. लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. आता मला सांगा, मदारी मेहतर याला शिवाजी महाराज म्हणले होते का की तू इथं झोप, तू जर झोपलास आणि वाचलास, विधान परिषदेचं तिकीट तुलाच देतो. बरं, विधान परिषद आवडत नाही का तुला? तुझं मन नाही ना भरत विधान परिषदेवर? राज्यसभेत घेतो. मग शिवाजी महाराज म्हणले असते, दिल्लीत काय माझी सत्ता नाही, पण राज्यात तुला विधान परिषदला घेऊन कॅबिनेट मध्ये घेतो, तू काय कर, माझ्या ठिकाणी थांब. महाराज म्हटले होते का? महाराज म्हणतात, अरे मदारी इथं थांबण्याचे म्हणजे तू मरणं रे. मदारी मेहतर म्हणतो, महाराज लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. शिवाजी महाराज निघून गेले. मदारी मेहतरला औरंगजेबनं प्रश्न विचारला, शिवाजी महाराज कुठे आहेत एवढंच सांग. उत्तर काय द्यायचंय? एका शब्दात द्यायचंय. कुठं आहेत? दिल्लीत आहेत, आग्र्यात आहेत, बुरानपूरमध्ये आहेत, इंदोरात आहेत, का रायगडी गेलेत? कुठं गेलेत एवढंच सांगायचं एका वाक्यात. औरंगजेबची केंद्रात सत्ता होती, केंद्रात मंत्रीपद दिलं असतं का नसतं बरं त्यानं? इथं एका खोक्यात आमदार फुटले, मदारी मेहतर फुटाय काय लय वेळ लागला असता का? स्वराज्य आजचं राज्य. स्वराज्यात मदारी मेहतर शिवाकाशीत म्हणतो, महाराज मी मरतो. शिवाकाशीतला काय मिळणार होतो? राज्यसभा, विधानसभाचं तिकीट, निवडून आणायला पैसे, पळून जायला पैसे, गुवाहाटीला जायला पैसे, इकडे जायला पैसे, तिकडे जायला पैसे. होते का असं काही? नाही. शिवाकाशीत म्हणतो, महाराज मी जातो. विशाळगडावर महाराज निघून आले, पन्हाळ्यावर निघून आले, विशाळगडाच्या कडे जायचं होतं. बाजी प्रभू देशपांडे खिंडीत उभा होते आणि बाजी प्रभू शिवाजी महाराजांना सांगतात, महाराज तुम्ही विशाळगडावर पोहोचा, तिथून तोफेचा आवाज द्या, तोपर्यंत हा बाजी जीवाची बाजी करत तुमच्यासाठी इथं थांबणार आहे. महाराज तुम्ही निघून जा. काय त्या बाजी प्रभूला मिळणार होतं? जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समितीचा सभापती, महामंडळाचा अध्यक्ष, स्वीकृत नगरसेवक,
काय मिळणार होतं बाजी प्रभू? बाजी गेले. शेवटच्या श्वासापर्यंत शिवाजी महाराजांनी तोफेचा आवाज जोपर्यंत येत नाही तोपर्यंत शत्रूच्या सैन्यासोबत लढले, पण स्वराज्याची ही निष्ठा कायम ठेवली. शिवाजी महाराजांनी या सगळ्यांना काही दिलं नाही, फक्त स्वराज्याचा विचार दिला. औरंगजेब शेवटपर्यंत सांगत होता, औरंगजेब नेहमी म्हणायचा की शिवाजीची माणसं फुटत नाहीत आणि माझी माणसं फुटतात. याचं एकच कारण आहे, शिवाजीकडे स्वराज्याचा विचार आहे आणि माझ्याकडे येणारा प्रत्येक माणूस पैसा बघून येणार आहे, जहागिरी बघून येणार आहे. हा शिवाजीच्या सैन्यातला आणि माझ्या सैन्यातला असणारा हा फरक आहे. इथल्या परकीय सत्तेच्या विरोधामध्ये शिवरायांनी आपलं राज्य निर्माण केलं. आपलं राज्य असलं पाहिजे. आपल्या राज्यामध्ये हे मराठी मुलुखामध्ये आपलं व्यवस्था असली पाहिजे. या व्यवस्था परिवर्तनाचा लढा छत्रपती शिवाजी महाराज लढत होते. म्हणून आज 400 वर्ष होत आली तरी देखील छत्रपती शिवाजी महाराज हे नाव तुमच्या माझ्या काळजावरती चिरकाल कायम आहे. ह्याचं एकमेव कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे केलेलं काम आहे ते जात धर्म पंथाच्या पलीकडचं आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आज देखील जवळचे वाटतात. शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये काय काम केलं? आज भारतीय न्याय संहिता आली, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आली, भारतीय पुरावा कायदा आला. हे वेगवेगळे कायदे आले असताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं जे राज्य होतं ते शिवशाहीचं राज्य आज लोकशाही असताना सुद्धा आम्हाला का जवळचं वाटतं? याचं कारण काय माहिती आहे? बेळवडे नावाचं गाव होतं. बेळवडे नावाच्या गावामध्ये एक किल्ला होता. त्या किल्ल्याची किल्लेदार सावित्रीबाई देसाई नावाची एक महिला होती. सावित्रीबाई देसाई नावाच्या त्या महिलेनं 28 दिवस शिवरायांचा सरदार सकुजराव गायकवाड याच्या विरोधामध्ये लढा दिला. 28 दिवस. 29व्या दिवशी सावित्रीबाई देसाई सकुजराव गायकवाडांच्या हातानं पराभूत झाली. सकुजराव गायकवाडला आनंद झाला. आनंदाच्या उन्मादात सकुजराव गायकवाड कडून सावित्रीबाई देसाईचा विनयभंग झाला. ही बातमी छत्रपती शिवाजी महाराजांना समजली. सकुजराव गायकवाडाला असं वाटलं होतं की शिवाजी महाराज मी त्यांचा सरदार आहे. आजच्या भाषेत त्यावेळेसचा सरदार म्हणजे आजचा कोण? आमदार. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी जोरात सगळे. आणि मोकळं बसा. असं लय असं तुम्ही असं सिरियस बसलात तुम्ही असं मोकळं बसा एकदम. त्यावेळेसचा सरदार म्हणजे आजचा कोण? आमदार. बघा आता शिवस्वराज्यामध्ये आणि आजच्या राज्यात काय फरक आहे? का शिवशाही जवळची वाटते? सकुजराव गायकवाडला शिवाजी महाराजांनी बोलावून घेतलं. या सगळ्या घडलेल्या प्रकाराबद्दल विचारलं. सकुजराव गायकवाडला शेवटपर्यंत वाटत होतं महाराज मला सोडतील, महाराज मला वाचवतील. सकुजराव गायकवाड म्हणतो महाराज मी स्वराज्यासाठी किल्ला आणला की. महाराज म्हणले सकुजराव तू एक वेळेस किल्ला नसतास आणला तरी चालला असतं, पण स्त्री म्हणजे स्वराज्यातल्या प्रत्येक घरातील देवता आहे, तू तिचा अपमान करायला नव्हतं पाहिजे. सकुजराव गायकवाडचे हातपाय कापले, त्याच्या डोळ्यात तीक्ष्ण सळाया घातल्या आणि त्याला आयुष्यभर मरेपर्यंत तुरुंगवासात ठेवलं. तो सकुजराव गायकवाड शिवरायांचा सरदार आजच्या काळातल्या एखाद्या नेत्याच्या आमदारानं असं कृत्य केलं असतं तर माईची शपथ घेऊन सांगा बरं त्यानं वाचविलं असतं का शिवाजी महाराजांची सजा दिली असती? संपूर्ण चौकशी झाल्याशिवाय कुणाचाच राजीनामा घेतला जाणार नाही. शिवाजी महाराज म्हणू शकले असते यासाठी नेमा, समिती नेमा, अहवाल येऊ द्या, सकुजराव दोषी आढळला मग शासन केलं जाईल. आता BNS कलम 62, 63, 65
आता नवीन आमचे वकील संघाचे अध्यक्ष साहेब इथं आहेत, हे नवीन आलंय न्यायसंहिता, नाव फक्त बदललंय, कलम तीच आहेत. हे कलम काय सांगतात, असाच ऑफेन्स समजा सकुजराव गायकवाडनं केलता, 20 वर्ष तुरुंगवास सोबत दंड, नाहीतर फाशीची शिक्षा. कधी अख्खी केसमध्ये जर सिद्ध झालं की ही दोषी आहे, तर शिवाजी महाराज सकुजराव गायकवाडची चौकशी लावू शकत होते का नव्हते? मला हात वर करून सांगा. रांझाच्या पाटलाची चौकशी लावू शकत होते का लावू शकत नव्हते? मला हात वर करून सांगा. हे शिवरायाच्या स्वराज्यातलं आणि आजच्या राज्यातलं वेगळेपण आहे. शिवाजी महाराजांच्या काळातला न्याय हा जनतेला केंद्रबिंदू ठेवून होता, रयतीला केंद्रबिंदू ठेवून होता. आणि आज जे शिवरायांच्या महाराष्ट्रात चाललंय ते निश्चित छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातल्या गोष्टी ज्या इतिहासात झाल्या त्या निश्चितच आज महाराष्ट्रातलं वेगळं चित्र हे आपल्याला स्वीकारावं लागेल. सकुजराव गायकवाडला जी शिक्षा दिली तीच शिक्षा त्याच्या अगोदर रांझाच्या पाटलाला दिली होती. रांझाच्या पाटलाला देखील तेच वाटायचं. रांझाच्या पाटलाचा आजचा ऑफेन्स काय होता? आजच्या काळातला पोक्सो कायदा. मोकळं तुम्हाला सांगतो मी, आपल्याला पोक्सो माहिती सगळीकडे. रांझाच्या पाटलाचा त्यावेळेचा ऑफेन्स आजच्या भारतीय व्यवस्थेमध्ये जो स्पेशल ऍक्ट आहे पोक्सो, तो ऍक्ट, त्याच्यात बी काय सगळं दोषी आढळला तर, आता दोषी आढळला तर, दोषी आढळूच तर मध्ये काय काय होतं हे तुम्हाला मी वेगळं सांगायची गरज आहे का? मी स्वतः वकील आहे आणि आमचे बार काउन्सिलचे अध्यक्ष साहेब इथे, मी सगळे कागद घेऊन सोबत आलोय, आम्हाला कागदाशिवाय काही बोलताच येत नाही. मग मला सांगा, शिवाजी महाराजांनी जो रांझाच्या पाटलाच्या बद्दलचा शिक्षा दिली, जो न्याय केला, तो न्याय आज महाराष्ट्रात होत नाही. म्हणून शिवशाहीतलं राज्य हे आजही आपल्याला जवळचं वाटतं. त्याचं कारण ते आहे, शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये, मी मगाशीही बोलत असताना सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणार त्यांनी निर्माण केलेलं स्वराज्य खऱ्या अर्थानं घटनेमध्ये कुणी आणलं असेल तर ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आणलं. हे मी विथ एव्हिडन्स बोलतोय. हे माझ्या हातात भारतीय संविधान आहे, ज्यानं तुम्हाला आम्हाला इथं बसण्याचा, बोलण्याचा, चालण्याचा अधिकार दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी कायद्यापुढे कुणालाही उच्च नीच केलं नाही. शिवाजी महाराज सांगतात की माझ्या राज्यामध्ये कायद्यापुढे सगळे समान आहेत. मग तो रांझाचा पाटील असो किंवा सकुजराव गायकवाड असो, दोघांना शिक्षा समान आहे. एव्हरीवन इज इक्वल बिफोर ऑफ लॉ. आर्टिकल 14 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, भारतीय संविधानातलं कलम 14 काय सांगतं तर कायद्यापुढे या भारतातला प्रत्येक व्यक्ती समान आहे. हे पहिल्यांदा स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडलं होतं. हे शिवरायांना अभिप्रेत असणार खऱ्या अर्थानं घटनेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणलं. मी तुम्हाला मगाच सांगितलं, मी वकील आहे, मी पुस्तकाशिवाय काहीच बोलत नाही. कलम 14 मी तुम्हाला वाचून दाखवतो. हे झूम करा काय म्हणजे दिसावं सगळ्याला त्यांना. समानतेचा हक्क, कायद्यापुढे समानता, आर्टिकल 14, जे शिवरायांनी रांझाच्या पाटील आणि सकुजराव गायकवाड वर इतर अनेक घटनांच्या बाबतीमध्ये तो राबवला होता. त्याच्या पुढे काय शिवाजी महाराजांनी काय केलं? शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये गुलामांची विक्री होत होती, इथल्या माणसांना विकलं जात होतं, इथल्या बायापोरांना विकलं जात होतं, ते थांबवलं. शिवाजी महाराजांनी 1669 साली 77 साली एक पत्र पाठवलं. त्या पत्रामध्ये सक्त महाराज सांगतात की या राज्यामध्ये इथून पुढे गुलामांची विक्री होणार नाही, इथल्या स्त्रियांना विकत घेता येणार नाही, इथल्या पुरुषांना विकत घेता येणार नाही, हे सगळं बंद झालं पाहिजे. हे भारतीय संविधानामध्ये कलम 23
शोषणाचा अधिकार. आर्टिकल 23 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन काय सांगतं? माणसांच्या अपव्यापारास बंदी. भारताचं संविधान कलम, बोला ना, नाही बोलून असं बी वाटोळं झालंय आपलं, थोडं बोलाय काय हरकत आहे. हे कलम 23 शिकवतं. आणि 77 साली शिवाजी महाराज सांगतात की माझ्या राज्यामध्ये गुलामांना इथून पुढं विकत घेता येणार नाही, त्यांना विकता येणार नाही. त्यासाठीचे सगळे कडक कायदे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात केले. ते आर्टिकल 23 तहत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते राज्यघटनेत आणले. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिप्रेत असणारी स्वराज्याचा विचार घटनेमध्ये कुणी आणला असेल तर तो विश्वरत्न डॉक्टर B.R. आंबेडकर याच व्यक्तीने आणला. घटनेचं कलम 25, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार, घटनेचं कलम 25 या महाराष्ट्रातल्या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला राज्यघटना देते. शिवाजी महाराज 2 नोव्हेंबर 1969च्या पत्रामध्ये लिहितात की ज्याचा जो धर्म त्याचा त्यांनी करावा, त्यात कोणी बखेडा आणू नये. ज्याचा तो धर्म तो त्याने करावा, त्यात कोणी बखेडा करू नये. म्हणजेच काय तर ज्याला त्याला धर्माचं पालन करू द्या, त्याला त्याचं आचरण करू द्या. कुणाच्या धर्मात कुणी हस्तक्षेप करण्याचं काही कारण नाही. हे 1669च्या पत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज लिहितात. कलम भारतीय संविधान 25 धर्म स्वातंत्र्याचा अधिकार, तेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये आणलं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये आणि स्वराज्याच्या विस्तारामध्ये 18 पगड जातीतल्या लोकांचं जे योगदान होतं ना, ते हे योगदान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वेगवेगळ्या जाती समूहातल्या लोकांना एकत्र केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेस ओळखलं होतं महाराष्ट्राला धोका हा जमिनीवरून नाही तर महाराष्ट्राला धोका हा समुद्रातून आहे. म्हणून भारतातलं पहिलं समुद्री आरमार छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलं, ज्याला आपण इंडियन नेव्ही म्हणतो. भारतीय नौदल आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज, आणि त्या नौदल आरमाराचा प्रमुख दर्या सारंग मुसलमान होता. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे चित्र आपल्याला सुरुवातीला पाहायला मिळालं ते मीर मोहम्मद ह्या मुसलमानाच्या चित्रकारानं लिहिलं होतं, ते चित्र रेखाटलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खानाची भेट झाली. आताही फोटो महाराष्ट्रात ते खानाला मारताना शिवाजी महाराज आहेत. आणि मग शिवाजी महाराजांवर कृष्णाजी भास्करनं वार केला, तिकडून दाखवायचा. पण त्याच अफजल खानाचा कोठा ज्या वाघनख्या शिवाजी महाराजांच्या हातामध्ये होता, ज्या वाघनख्या घालून अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला, तो वाघनख्या देणारा रुस्तम जमाल हा सुद्धा मुसलमानच होता. म्हणजे शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे जात धर्म पंथाच्या पलीकडचं होतं. म्हणून वामनदादा कर्डक लिहितात की शिवरायाच्या छायेखाली कधीच नव्हती वान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. सगळ्यांनी हात वर करून टाळी वाजवा. थांबा 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 थांबा, मी बीडचा आहे. तर आमचे डॉक्टर साहेब कुठे गेले मगाशी? हा तेच होत, दुसरे इकडे बसलेत की. हा हा, ते मला 3दा म्हणले तुम्ही बीडचे ना. मग मी सुरुवातीला म्हणलं हो बीडचेच ना. हा मी बीडचा आहे, पण मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला मानणार आहे. मी जशी टाळी वाजवतो तशीच वाजवा आणि हात वर करून वाजवायचे. असे उगाच ते मोकळं बसा थोडं. तुम्ही असं का सिरियस बसलात मला हेच कळणं चाललंय. शिवरायाच्या छाये खाली कधीच नव्हती वान,
शाळेच्या पुढचे बसलेले तुम्ही काय जयंतीच्या बाहेरचे आहेत काय? मागचे ते बसलेले वर तिकडं हात वर करा ना तुम्ही. मी कॅमेरेवाले ते दाखवा तिकडे सगळे. ते जे हात वर करणार नाहीत ते शिवाजी महाराजांचे मावळे नाहीत. हा, शिवरायाच्या छायेखाली कधीच नव्हती वान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. असाच माझा शिवबा होता माणुसकीची खान, असाच माझा शिवबा होता माणुसकीची खान. अशा नराच्या पुतळ्यापाशी सदैव झुकते मान. जय जय शिवराया, जय जय शिवराया. टाळ्या रे, हात वर घ्या. जय जय शिवराया, जय जय शिवराया. काळ्या राणी तळपत होत जिच्या रूपाचं ऊन. टाळी जोरात. काळ्या राणी तळपत होत जिच्या रूपाचं ऊन. अशी देखणी होती एक सुभेदाराची सून. त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान. अरे अशा नराच्या पुतळ्यापाशी सदैव झुकते मान. जय जय शिवराया, जय जय शिवराया. छत्रपती शिवाजी महाराज की. ही काय विदर्भाचा आवाज नाही तुमचा हे? हा, बीडचा तर आमचा आहेच. त्यात काय त्याला इथं नाही, सगळीकडे चाललाय ती. पण तुमचा आवाज मला अपेक्षित असा नाही. सगळ्यांनी हात वर करून येतात, जोरात घोषणा द्या बरं. आता टाइम किती झालाय? 9:45. 9:45 पर्यंत बसायचंय आपल्याला. आणि शर्यत आहे आपली. मी जर पाणी पिलं ना, तिथून व्याख्यान संपलं म्हणायचं आपलं. आणि जोपर्यंत तुमच्या घोषणेचा आवाज मोठा येत नाही तोपर्यंत मी घोषणा द्यायला लावणार आहे. आपला कार्यक्रमच असा असतो. कारण सर मी बीडचा आहे. कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की. मोबाईलवर बघणाऱ्या सगळ्या ताईंना माझी विनंती आहे, लय वाटोळं झालंय मोबाईलनं. मी खोटं सांगत नाही. रोज कोर्टात आहे मी. रोज सायबरचे अनेक गुन्हे नोंद होतात. काय 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 तुमच्या फोनमध्ये तुम्ही केलेला हाय मेसेज सुद्धा सेव्ह आहे. तुम्ही डिलीट फॉर ऑल केलं काय आणि मोबाईल रिसेट मारला काय, तुमची प्रत्येक कृती सेव्ह होते. तुम्ही फोटो जर काढला, अविनाश धायगुडेचा कोणीतरी आता एक फोटो काढला इथं, तो मोबाईल फॉर्मॅट जरी केला तुम्ही तरी तो फोटो सेव्ह आहे. तुम्ही सहज फोनवर चर्चा करा बरं. आता महिला समजा कुणाचं मिक्सरच बिघडतंय, कुणाचा गॅस संपतंय किंवा काय 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 कुणाला तरी नवीन मोबाईल घ्यायचा असतं. आपण सहज म्हणतो नवीन मोबाईल घ्यायचा आहे, सहज बसा तुम्ही. फेसबुक उघडा, 10 मिनिटात तुम्हाला मोबाईल दिसायला लागते. कोण ऐकते तुमचं बोलणं आहे? मी माझे मित्र एक डॉक्टर, त्यांना ते कोरोनाच्या काळामध्ये ते पल्स मीटर असतं ना, ते मोजायचं ते. हा पल्स ऑक्सिजन. मी डॉक्टर नाही ना, त्याच्यामुळे ते मी सहज म्हटलं ते आईला कोरोनाची लागण झाली. खरं काय ते नव्हतंच बरं का, पण ते ठीक आहे. मग ते मला ते पल्स ऑक्सिमीटर घेत त्यांना ते तपास. मी 5 मिनिटांना फेसबुक उघडलं, वेगवेगळ्या कंपनीचे ते पल्स मीटरचेच यायला लागल्या. कुणी ऐकलं अविनाश धायगुडेचं आणि डॉक्टरचं बोलणं? मोबाईलचा जो यूज आहे ते आपण सगळेच, महिला भगिनी असतील, पुरुष आपण सगळेजण असतील, आम्ही ते युवक आहेत, आम्ही तर बरंच काय काय बघतो. पण ते हे सगळं डेटा सेव्ह होतो हे मला सांगायचं आहे. आपलं मेन घोषणेच तुम्ही म्हणताल बरं झालं घोषणा वाचल्या. सगळ्यांनी हात वर करून पुन्हा घोषणा द्या. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की. ह्याच्यात टाळ्या वाजवा. पण मला जसा आवाज पाहिजे सर, तसा काय आवाज आणखी
कुठे गेले आमचे बंडूभाऊ इंगोले साहेब? आणखी काय मला मग आपलं तसंच असते, जोपर्यंत आवाज येत नाही चांगला ही अशा गाठून बसल्यावर अवघड होईल ना सगळं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा. महिला हात वर करा, काय अडचण आहे? अहो तुम्ही इथं बसलात, मग आमदारताई येऊन गेल्या. ह्या सगळ्यांना बसण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला असेल तर तो क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी दिला, आणि तो संविधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणला. त्या सावित्रीमाईंच्या घोषणेला जर तुम्ही हात वर केला पाहिजे. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुल्यांचा, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज की, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. थोडं आता ठीक आहे. खऱ्या अर्थानं मी सांगत होतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ह्या सगळ्या जाती धर्मातल्या विविध लोकांनी काम केलं, कार्य केलं, म्हणून तर हे स्वराज्य उभं राहिलं, म्हणून तर हे स्वराज्य वाढलं. स्वराज्य वाढत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा जो न्याय होता, त्यांची न्यायप्रणाली होती, त्यांनी शेतकऱ्यांसाठी काम केलेलं होतं. आज या देशामध्ये, राज्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या सैन्याला फरमान काढतात की जर तुमचा एखाद्या ठिकाणी तळ पडला, त्या तळ पडला असेल, तुम्ही तर शेकोटी कराल, तर त्या शेकोटीची एखादी थिणगी त्या शेतकऱ्याच्या गवताच्या गंजीवर, त्या शेतकऱ्याच्या पिकाच्या गंजीवर जाऊन पडेल, ते पीक पेटेल, शेतकऱ्याचं वर्षभर केलेलं कष्ट जळून जाईल. तर तुम्ही शेकोटी सुद्धा दूर अंतरावर पेटवा. हा रयतेची, शेतकऱ्यांची कण वाचलेला राजा कोणता होता? तर तो छत्रपती शिवाजी राजा होता. शिवाजी महाराज त्याच्या पुढे सांगतात की तुम्ही एखाद्या ठिकाणी तुम्हाला पुढे जायचंय, आणि पुढे जात असताना तुम्हाला एखाद्या शेतकऱ्याच्या शेतातून जायची जर वेळ आली, वेळ येऊच देऊ नका, बांधावरनं जा. बांधावरनं जात असताना सुद्धा शेतकऱ्याच्या गवताच्या काडीला सुद्धा, शेतकऱ्याच्या पिकाला सुद्धा हात लावू नका. अशी वेळ येऊ देऊ नका की त्यांना हे स्वराज्यापेक्षा ही मोगलाई जवळची वाटेल. शिवाजी महाराज पुढे सांगतात की एखाद्या ठिकाणी तुमचा तळ पडला, तुम्हाला दाना वैरण पाणी लागेल, तर त्या शेतकऱ्याची परवानगी घ्या, त्याला त्याच्या बदल्यात मोबदला द्या, आणि जर तो शेतकरी हो म्हणला तरच त्या शेतकऱ्याच्या पिकाला हात लावा, अन्यथा लावू नका. छत्रपती शिवाजी महाराजांचं हे शेतकऱ्यांच्या बद्दलचं धोरण होतं की माझ्या राज्यामध्ये शेतकऱ्याच्या गवताची काडी सुद्धा कुण्या सावकाराकडे घाण न राहिली पाहिजे. आज इथल्या प्रत्येक देशातल्या, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या शेतावर आणि सातबारावर बोजा आहे. खरंच हे शिवरायांचं स्वराज्य आहे का? हे शिवरायांच्या स्वराज्यातलं वेगळेपण आहे. म्हणून महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल शेतकऱ्याच्या असूडमध्ये लिहिलं की शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा राजा कोण असेल तर तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. हे महात्मा फुलेंनी त्यांच्या शेतकऱ्याच्या असूडमध्ये लिहिलं की जी शेतकऱ्यांची गुलामगिरी होत होती, शेतकऱ्यांवर जो अन्याय होत होता, तो खऱ्या अर्थानं अन्याय दूर करण्याचा, कमी करण्याचा प्रयत्न जर खऱ्या अर्थानं कोणत्या राजानं केला असेल तर तो छत्रपती शिवाजीराजानं केलेला आहे. म्हणून शिवरायांचं स्वराज्य हे सगळ्यांपेक्षा वेगळं होतं. शिवाजी राजाच्या राज्यामध्ये जात, धर्म, पंथ याच्या पलीकडे जाऊन स्वराज्य आपलंय, स्वराज्याचा विचार आपलाय, हे एकमेव ध्येय धोरण असणारं स्वराज्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार खऱ्या अर्थानं पुढे या महापुरुषांनी चालवला. मी सांगितलं, दर्या सारंग हा मुसलमान होता, रुस्तमे जमाल हा मुसलमान होता, शिवा काशीद नावी होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे 31 प्रमुख सरदार होते, त्यापैकी 7 जे प्रमुख सरदार होते ते धनगर समाजाचे होते. हे महाराष्ट्राला माहीत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या स्थापनेमध्ये आणि स्वराज्य वाढवण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये धनगर समाजातले 7 प्रमुख सरदार होते. नेमाजी शिंदे, हिरोजी शेळके, जानराव वाघमोडे,
अमरोजी पांढरे, खंडोजी विरकर, बळवंतराव देवकते नावाचे असे वेगवेगळे धनगर समाजातले सरदार होते. शिवाजी महाराजांचा घोडदळाचे प्रमुख धनाजी जाधव, कान्होजी आंग्रे आणि तिसरे प्रमुख होते दादाजी काकडे. हे दादाजी काकडे सुद्धा धनगर समाजातले होते. म्हणून मी सांगत असतो की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे 18 पगड जातीतल्या धर्मातल्या लोकांनी उभा केलं आणि ते स्वराज्य पुढं चालवण्याचं काम याच सगळ्या बहुजन समाजातील 18 पगड जातीच्या लोकांनी केलं. आज रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आपल्याला दिसतं. कोण कोण रायगडावर गेलं? हात वर करा. जे जे गेले ते लाजू नका हात वर करायला. काय त्याला आपण मतदान करताना काय वाटत नाही, आता काय त्याला. आज हे रायगडावर जे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आपल्याला दिसतं, ह्याचा इतिहास नेमका काय? मला जे आयोजन समितीने विषय दिला ना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात 18 पगड जातीचं योगदान, हे त्यातलाच एक योगदानाचा भाग सांगतोय. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य उद्ध्वस्त झालं होतं. छावा पिक्चर आला. छावा पिक्चरमध्ये गणोजी शिर्के 2 भाऊ हे विलन केले. पण ते मी शेवटी सांगतो. पण एक प्रश्न आता मध्यंतरी विचारतो की जर खरंच शिवाजी महाराजांना जर विरोध हा गणोजी शिर्के त्यांच्या भावांचा होता, अर्थात मराठ्यांचाच होता, तर मग शिवशाहीनंतर संभाजी महाराजांच्या निधनानंतर महाराष्ट्रात पेशवाई कशी आली हे आपण शेवटी बघू. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उद्ध्वस्त झालं होतं आणि ही बातमी ज्या वेळेस भारतात पसरली त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचं जे रायगडावरचं स्मारक आहे ते उभारलं पाहिजे. या स्वराज्याच्या धनाचं स्मारक बांधलं पाहिजे. यासाठी इंदोरचे तत्कालीन राजे अहिल्यादेवी होळकरांचे वंशज महाराज तुकोजीराव होळकर तृतीय यांनी 5 लाख रुपये खर्च केले आणि आज जे रायगड कळसकर गुरुजींनी पहिलं पुस्तक मराठीतलं. ते पुस्तक इंग्रजीत भाषांतरित करायचं होतं. का तर शिवाजी महाराजांचा इतिहास हा ग्लोबल झाला पाहिजे, सगळ्या जगात माहीत झाला पाहिजे. आणि ज्यावेळेस कळसकर गुरुजींनी पुस्तक लिहिलं, ते पुस्तक प्रकाशन करायचं होतं. अर्जुनराव केळुसकर गुरुजींकडे पैसे नव्हते. कफल्लक अर्जुनराव केळुसकर गुरुजी झाले होते. त्यावेळेला इंदोरचे तत्कालीन राजे तुकोजीराव महाराज तृतीय होळकर अहिल्यादेवींचे वंशज यांनी त्या काळामध्ये 20,000 रुपये खर्च केले आणि ते पुस्तक प्रकाशन सोहळा केला आणि जगभरातल्या प्रत्येक देशाच्या लायब्ररीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं ते इंग्रजीतलं पुस्तक पोहोचवलं. हा या महाराष्ट्राचा इतिहास आहे. ते तुकोजीराव होळकर, त्याच मातोश्री अहिल्यादेवी. आता बायकास्टच बोलायचं झालं तर धनगर समाजातल्या होत्या. आता हा झाला भाग 1. म्हणजे काय? शिवाजी महाराजांसाठी मेला शिवाकाशीत, शिवाजी महाराजांसाठी गेला मदारी मेहत्तर, शिवाजी महाराजांसाठी मेला 18 पगड जातीतला मावळा, शिवाजी महाराजांच्या वरती पहिला पोवाडा महात्मा फुलेंनी लिहिला. छत्रपती शिवाजी महाराजांचा तोच पोवाडा रशियामध्ये जाऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे निघायला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच शिवरायांचं स्वराज्य संविधानामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. याचाच अर्थ शिवरायांच्या या सगळ्या स्वराज्याच्या विस्तारामध्ये बहुतेक नंतर पश्चात सुद्धा कुणी काम केलं? 18 पगड जातीतल्या 12 बलुतेदारातल्या प्रत्येक जातीतल्या धर्मातल्या व्यक्तीने केलं. मग शिवाजी महाराजाला विरोध नेमका कुणी केला? शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध कोणी केला? तुकाराम महाराजांच्या गाथा पाण्यात कोणी बुडवल्या? तुकाराम महाराजांची हत्या कोणी केली? का तर तुकाराम महाराज अभंग लिहित होते.
तुकाराम महाराज सांगत होते, अभक्त ब्राह्मणाजवळ त्याची तोंड काय त्याचं रांड प्रसवली, हे तुकाराम महाराजांनी सांगितलं. वेदाचाच सारा आमाशी ठाव, वेद सुद्धा आम्हाला पाठ आहेत, वेद सुद्धा आम्हाला माहिती, हे तुकाराम महाराजांनी सांगितलं. तुकाराम महाराजांच्या गाथा बुडवल्या, तुकाराम महाराजांची हत्या झाली. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला. कोणी केला? छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात एकच वार त्यांच्यावरती झाला, कृष्णाजी भास्कर कुलकर्णी नावाच्या व्यक्तीने केला. शिवाजी महाराजांच्या बद्दल, संभाजी महाराजांच्या बद्दल सांगितलं, कोणीतरी पकडून दिलं.